भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. जय हिंद. दुर्दम्य आशावाद, उदात्त स्वप्न आणि आपल्या माणसांसाठी काम करण्याची जिद्द यातूनच राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था उभी राहिली. गाव हा केंद्रबिंदू समजून कार्यक्रमाची आखणी करण्याचा संकल्प सोडल्यानंतर शिक्षणाला अग्रक्रम दिला जाणं स्वाभाविकच होतं. आम्ही शिक्षणाला अग्रक्रम दिला, त्याचे दृश्य परिणाम आज दिसू लागले आहेत. दहा वर्षांच्या मार्गक्रमणेत आम्हाला अनेक अनुभव आले. भले बुरे, कडू गोड, पण आमच्या शाळांमधून मुलांचा निकाल 90% पुढे लागू लागला याचा आनंद सर्वाधिक होता. गावात काम करत असताना गावातून स्थलांतरित झालेल्या लोकांसाठी काम करावं ही संकल्पना पुढे आली. म्हणून राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थेनं आपलं कार्यक्षेत्र विस्तारलं आणि आम्ही शहराच्या वेशीवर आलो. शहरातील शिक्षण आणि ग्रामीण भागातील शिक्षण यातील तफावत जशी कळू लागली तशी गावातील शिक्षणात काय बदल करायला हवेत याचं भान आलं. केवळ औपचारिक शिक्षण आमच्या विद्यार्थ्यांना देऊन चालणार नाही याची खूणगाठ बांधल्यानंतर संस्थेनं व्यवसायाभिमुख शिक्षणाची कास धरली. यातूनच संस्थेनं कृषी शिक्षणाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. अभियांत्रिकी तसंच संगणक प्रणाली शिक्षण या किंवा अशा क्षेत्राशिवाय आजचं शिक्षण बदलत्या जगाशी सुसंबद्ध राहणार नाही याची संस्थेला जाणीव आहे. NCERTच्या उद्दिष्टाचा पुढला टप्पा कृषी तंत्रविज्ञान तसंच जैविक अभियांत्रिकी हा असेल. महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राची परंपरा प्रदीर्घ आहे. टिळक आगरकरांनी शिक्षणाची कास धरण्याच्याही आधीपासून या परंपरेचा प्रारंभ झाला. शरद पवारांसारख्या द्रष्ट्या नेत्याच्या नेतृत्वाचे आम्ही पायीक आहोत हे सांगताना आम्हाला अभिमान वाटतो. शिक्षणाच्या क्षेत्रात अत्युत्तम काम करा. ग्रामीण बांधवांना शिक्षणाच्या मार्गावर नेऊन त्यांचा आत्मसन्मान वाढवा हा त्यांचा कानमंत्र प्रत्यक्षात आणण्याच्या विचारांनी प्रेरित होऊन काही युवकांनी 10 वर्षांपूर्वी राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था स्थापन केली. मात्र ही संस्था स्थापन करताना संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये केवळ शिक्षणाचा विचार न करता रोजगार निर्मिती, वैद्यकीय सेवा यांचाही विचार केला. युवकांना रोजगार देणं वाटतं तेवढं सोपं नाही हेही लक्षात आलं. रोजगार उपलब्ध करायचा तर त्या क्षेत्रातील ज्ञान असणं आवश्यक आहे. केवळ शैक्षणिक संस्था काढून किंवा एखादं कॉलेज काढून हा प्रश्न सुटणारा नाही. त्यात सातत्यानं नवे प्रयोग करत राहणं आवश्यक असल्यानं संस्थेला अशा आव्हानांना नेहमीच सामोरं जावं लागणार याची जाणीव हे काम करताना ठेवलेली आहे. भीमाशंकरच्या रम्य परिसरातून या संस्थेच्या कामाचा प्रारंभ झाला याचा संस्थेला सार्थ अभिमान वाटतो.
आपल्या हाती असलेल्या साधनांच्या सहाय्यानं लोकांचा विकास करण्याचा मूलमंत्र अंगीकारलेला असल्यानं ज्या परिसरात काम करायचं, त्या परिसराच्या गरजा काय आहेत, त्या परिसरात कोणती साधनं आहेत, याचा संस्थेच्या माध्यमातून मागोवा घेतला जातो. त्यानंतर त्या परिसराच्या गरजांच्या अनुषंगानं कार्यक्रमाची आखणी केली जाते. एका बाजूला पारंपरिक शिक्षण आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण क्षेत्रातील नवे प्रयोग करीत राहणं हे संस्था आपलं महत्वाचं उद्दिष्ट समजते. यातूनच संस्थेनं नव्या मुंबईत काम करताना संगणक प्रशिक्षणाचा तात्काळ अंगीकार केला. पण पारगावला सहकारी साखर कारखाना झाल्यानंतर शेतकी शाळा काढणं संस्थेला गरजेचं वाटलं. भीमाशंकरच्या परिसरात पर्यटन विकास करण्याचा प्रयोग सुरू झाला आहे. त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज पडणार आहे आणि संस्थेची ती तयारी देखील चालू आहे. डिंभे धरणाचं काम झाल्यानं आता त्या परिसरात पाण्याची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळं शेतीला पाण्याचा मुबलक पुरवठा होतोय. सध्या पुणे जिल्ह्याच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात काम करीत असतानाच संस्थेनं कोकणाच्या ग्रामीण भागातील शिक्षण संस्थेला मदत करण्याचं धोरण ठेवलेलं आहे. महाराष्ट्राचा कायापालट करण्याचं जे स्वप्न आपल्या नेत्यानं पाहिलं ते प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वतोपरीनं प्रयत्न करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था ही कटिबद्ध आहे.